नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात वसलेल्या मावळ तालुक्यामध्ये MPSC मधनं मुली आणि मुलं हे प्रगती करत आहेत। प्रथमतः मुलीमध्ये उपजिल्हा अधिकारी परीक्षा ही स्वाती दाभाडे यांनी उत्तीर्ण केली। त्यानंतर मुलींचा टक्का वाढत आहे। त्यामध्ये जर पाहिलं PSI परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये मुलीमध्ये प्रथम क्रमांक जो मिळवलेला आहे ती श्रुती संजय मालपोटे आहे। त्यानंतर लग्न झाल्यानंतर पण 10 वर्षांनी PSI ची परीक्षा पास करणारी तरुणी यामध्ये अश्विनी विशाल गाडे आहे। आणि अशा अनेक तरुणींनी मग त्यामध्ये पोलीस विभाग असन, पोलीस कॉन्स्टेबल असन, पुन्हा महसूल विभाग असन, तर अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं आणि मुली मावळामधनं पुढे येत आहेत। आणि यामुळे एकाचा आदर्श घेऊन एक सरकारी अधिकारी म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं प्रमाण आता वाढत आहे। तर जांभूळ येथील मयुरी यशवंत जांभूळकर हिने सहाय्यक गट विकास अधिकारी पद हे MPSC मधनं उत्तीर्ण केलेलं आहे आणि तिच्या ह्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे। तर आपण प्रत्यक्षात जर पाहिलं स्पर्धा परीक्षा ही एक जुगारासारखा असतो, त्यामध्ये एखादा जिंकला तर राजाच होतो। तर अशा या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं की प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर गावामध्ये एक मान असतो, पण हे मिळवण्यासाठी जे अभ्यासाचं नियोजन फार महत्त्वाचं असतं। या ठिकाणी मयुरी यशवंत जांभूळकर आणि भेगडे त्यांचं नुकतंच 1 वर्षापूर्वी कुणाल भेगडे यांच्यासोबत विवाह झालेला आहे। विवाह झालेला असतानाही त्यांचं 8 मे 2025 रोजी सहाय्यक गटविकास अधिकारी पद परीक्षा जी आहे ते उत्तीर्ण झालेले आहे। त्या अगोदर ते तलाठी म्हणून मावळ तहसील कार्यालयामध्ये रुजू झाले होते। नमस्कार, आपला अल्प परिचय द्या। नमस्कार, मी मयुरी यशवंत जांभूळकर, मूळगाव जांभूळ। सध्या मयुरी कुणाल भेगडे आणि तळेगाव येथे राहते। माझं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर येथे पूर्ण झाले। त्यानंतर 11वी 12वी माझं पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयामध्ये पूर्ण झालं शिक्षण। आणि पदवीचं शिक्षण म्हणजे बॅचलर इन फार्मसी माझं निगडी येथील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कंप्लीट झालं। मी स्पर्धा परीक्षांची सुरुवात 2017-18 पासून केली होती। सुरुवातीला मी UPSC साठी तयारी करत होते, परंतु 3-4 वर्ष UPSC मध्ये म्हणजे म्हणावं तसं यश मला मिळालं नाही, म्हणून मी MPSCचा अभ्यास करण्याचा म्हणजे विचार केला त्याचा। मग त्याच्यानंतर MPSCचा अभ्यास करण्याची सुरुवात केली आणि मग 2020 पासून मी पूर्व परीक्षा तेव्हा मी उत्तीर्ण नव्हते झाले, पण 2021 पासून पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 2022 साली पण आणि 2023 साली मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन इंटरव्ह्यू देण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच मला ही सहाय्यक गट विकास अधिकारी ही पद भेटलेलं आहे। बरं, तुमची कौटुंबिक माहिती? माझी आई सौ मंदा यशवंत जांभूळकर आणि वडील श्री यशवंत नामदेव जांभूळकर हे दोघेही राष्ट्रीय खेळाडू आहेत। आई सध्या इन्कम टॅक्स विभागात कार्यरत आहेत, तर वडील निवृत्त आहेत आणि सध्या शेती करत आहेत। तुम्ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात जी केली ती कधीपासून केली आणि अभ्यासाचं नियोजन कसं करत होता? 2017-18 पासून मी स्पर्धा परीक्षांची सुरुवात केली। अभ्यासाचं नियोजन म्हणजे मिनिमम 8 तास अभ्यास तर माझा नेहमी असायचाच, पण त्याच्याबरोबरच अभ्यासाबरोबर पण बाकीच्या गोष्टी जसा व्यायाम असेल, त्याच्यानंतर इतर छंद असतील ते देखील मी जोपासले। अभ्यासाचं म्हणजे सकाळी 6 ते 10 असं माझं रुटीन असायचं। 6 ते 7 मी माझा व्यायामाला द्यायचे आणि त्याच्यानंतर मग दिवसभर अभ्यासामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये रीडिंग असेल, सकाळी रीडिंगला जास्त प्रेफरन्स असायचा। दुपारी CSAT म्हणून MPSCचा विषय असायचा, तर त्याच्यावरती जास्त म्हणजे त्याचा सराव करायचे आणि मग इतर वेळेसमध्ये पण जे विषय असतील तर ते घ्यायचे म्हणजे अभ्यासासाठी। आता तुम्ही MPSC मधनं सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहात, तर याच ठिकाणी थांबणार आहेत का आणखी पुढच्या परीक्षा देणार आहेत? नक्कीच, इथे तर थांबण्याचा बिलकुल विचार नाहीये। इथूनही म्हणजे अजूनही अभ्यास चालू आहे माझा आणि ह्याच्यापेक्षाही चांगलं पद मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे।
बरं, जे नव्याने MPSCचा अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचा, अशा तरुणांना काय संदेश द्याल? नक्कीच हे क्षेत्र म्हणजे तुम्हाला तुमचे स्किल्स दाखवण्यासाठी सगळ्यात छान क्षेत्र आहे. इथे समाजामध्ये मान भेटतो, परंतु इथे यश सहजासहजी मिळत नाही. इथे तुम्हाला धैर्य लागतं, त्यानंतर संयम तर खूप लागतो. कारण एक परीक्षा जेव्हा आयोग घेतं तर त्याला 2-2.5 वर्ष तर सहज निघून जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला संयम ठेवला पाहिजे आणि चिकाटी पाहिजे तुम्हाला अभ्यास करण्याची, सातत्याने टिकून राहण्याची. अपयश जरी आलं तरी खचून नाही गेलं पाहिजे. पण माझं असंही सांगणं आहे की 3-4 वर्षच तुम्ही म्हणजे प्रॉपर जर स्टडी केला तर फायदा आहे. जर ह्याच्या पुढे तुम्ही जात असाल तर तुम्हाला थोडंसं तुम्ही ज्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय तर त्यातनं तुम्हाला म्हणजे त्यातही तुम्ही काम करा आणि साईड बाय साईड स्पर्धा परीक्षा करत राहा. म्हणजे पूर्ण म्हणजे 8-9 वर्ष जसं माझ्याकडनं झालं तसं इतरांकडनं होऊ नये असं मला वाटतं. बरं, मोबाईल आणि संगणक, काही स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे म्हणतात की यापासून दूर राहिलं पाहिजे. मोबाईल आणि संगणक याविषयी काय सांगाल? त्याचा अभ्यासासाठी कितपत फायदा होतो आणि कितपत नुकसान होतं? नक्कीच मोबाईल आता सध्या सोशल मीडिया जास्त यूज करतात तर त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. परंतु मोबाईलचा वापर म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू माझा अभ्यास तर खूप चांगला झालाय. कारण मी स्वतः क्लासेस आहेत ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रूच केले आहेत. म्हणजे पुण्यामध्ये नाही गेले मी त्याच्यासाठी, कारण आपल्याला जायला यायलाही जास्त वेळ लागायचा. म्हणून घरी बसूनच मी मोबाईलमधूनच क्लासेस अटेंड करायचे. त्याच्यामुळे मोबाईलचा वापर करावा, पण जेवढ्यात तेवढाच. बरं, या ठिकाणी दोन्ही बहिणी आहेत आणि ह्या महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण केव्हा होणार? जर प्रशासकीय अधिकारी झाले, यामध्ये मंदाताई जांभूळकर आहेत आणि यशवंत जांभूळकर आहेत, तर आम्ही काय सांगणार? तुम्ही तुमच्या मुलीचा अभ्यास करून घेत असताना काय तुम्हाला म्हणजे नियोजन कसं करत होतं? नियोजन म्हटलं तर मी स्वतः नोकरी करत होते आणि लेकीचं कौतुक कुठलीही आई करते, पण माझी लेक खरंच गुणी आहे. म्हणजे लहानपणी तर मला तिचा कधी अभ्यास घेणे जमलं नाही, तिला सांभाळणे जमलं नाही. मी ऑफिसमध्ये जात असल्यामुळे सकाळी 9:30 ते 6 माझी ड्युटी होती पुण्यामध्ये. पण तिचे वडील व की तिने जो गृहपाठ वर्गपाठ शाळेत सांगितलाय तो तिला सांगायचं की व्यवस्थित करून ठेवतो, आणि संध्याकाळी आल्यानंतर तिने कुठल्या पद्धतीने तो केलेला आहे त्याचं तिने म्हणजे व्यवस्थित समजावून सांगायचे. तर तेच तिने तो गुण आता MPSC पर्यंत बाळगलाय. म्हणजे ती लिखाणाची पद्धत वगैरे एकदम सिस्टमॅटिक आहे. नाही तर मला स्वतः मुलींचा कधी अभ्यास घेणं जमलं नाही. जरी मी ग्रॅज्युएशन झाली आहे तरी तेवढा म्हणजे जमलं नाही अभ्यास घेणं. पण तिचं जे अभ्यासाची कसोटी चिकटवी जे आहे तर ते कौतुकास्पद आहे. म्हणजे आणि पुढे ती IAS पण होईल म्हणजे ह्या परीक्षांमधनं अशी अपेक्षा व्यक्त करते. तर या ठिकाणी कुणाल भेगडे आहेत. नुकतंच त्यांचा 1 वर्षापूर्वी विवाह झालेला आहे. लग्नानंतर आता सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून परीक्षा पास झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? तिचं तर किती कौतुक करायचं आहे, म्हणजे कमीच पडेल. लग्न झाल्यानंतरही घरातली कामं उरकून अभ्यास करणं हे सगळ्यांचं हे नाहीये, आणि त्याच्यात नोकरी करूनही घरातली कामं करून सगळं अभ्यास करणं हे खूप कौतुकास्पद आहे तिच्याबद्दल. म्हणजे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मयुरी यशवंत जांभूळकर भेगडे हिचे मामा आहेत बंडोबा वहिले. काय भाचीला शुभेच्छा द्याल? नाही, ती जी पास झाली आज आमच्या वहिले कुटुंबाकडून तिला खूप खूप शुभेच्छा. बरं, ते वारंवार मामाचा सपोर्ट असतो तिला, त्याबद्दल काय सांगाल? अभ्यासाच्या बाबतीत वगैरे खूप छान अभ्यास करायची ती. इथून पुढे चांगले IAS अधिकारी होईल ही आम्हाला अपेक्षा आहे. लहानपणी तिचं म्हणजे जे आहे, आम्ही जांभूळगावी राहत होतो, शाळेचा थोडा प्रॉब्लेम होता तिकडनं जाणं येणं, तर तिला मी मामांकडेच ठेवायची. त्यामुळे तिचे विशाल असेल, अजित असेल, संदीप असतील, अमोल, बंडा, ह्या सगळ्यांचं खूप सहकार्य आणि पाठिंबा लाभलेला आहे. आणि तसेच माझे सगळे काका अधिकारी आहेत, वसंतराव वहिले, किसनराव वहिले नायब तहसीलदार म्हणून झालेले आहेत. ती लहानपणापासून जे बाबांना गाडीमध्ये जाताना पाहायची तर तिला एक तो आदर्श होता की माझे बाबा गाडीत जातात. मग तिने तेव्हापासून ती प्रशासकीय विभागाने जाण्याची तिची ती चिकाटी होती की पुढे अभ्यास करून आपल्याला हा आदर्श ठेवला पाहिजे म्हणजे बाबांचा. त्यामुळे आम्हाला जास्त मार्गदर्शन आमच्या मुलीला करावं लागलं नाही. तर हा मामा लोकांचा तिला खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे तर श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक राज खानबोर साहेब आहेत आणि त्यांचंही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत एक मार्गदर्शन असते. तर काय सांगाल राजा भाऊ की तुमच्या मित्राची ही जी भाची आहे आज ही सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून ती उत्तीर्ण झाली, त्या आनंदामध्ये सर्व मित्र परिवार सहभागी आहे, काय सांगाल? खरं तर त्यांची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वहिले कुटुंबाची नात
जांभूळकर कुटुंबाची कन्या आणि बेगडे कुटुंबाची सून, अशी ती 3 घरंदाज घराण्यातनं तिचं पालनपोषण मयुरीची झालं आहे. आमचे मित्र बंडोबा वैले यांची भाची असल्यामुळं आता आपण सर्वांनी मयुरीच्याबद्दल तिचा प्रवास पाहिला. खरं तर एक कुटुंबातनं हे सगळे संस्कार येत असतात. मला आठवतं आहे वैले कुटुंबाचं योगदान या मावळ तालुक्यामध्ये, जांभूळकर परिवाराचं योगदान आहे, आता बेगडे परिवाराचं योगदान. एक संस्कार असणारे तिन्ही परिवार आहेत. आणि खरं तर मयुरीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटी आपल्या आईवडिलांचे मान अत्यंत अभिमानाने वर जावी, आपला असणारा पती याच्याही मान सन्मान ठेवून कशा पद्धतीने हे संपादन करावं असाच संदेश खरं तर मयुरींनी तिच्या या आजच्या यशस्वी वाटचालीमध्ये दाखवून दिलेला आहे. तिने अत्यंत कष्टाने, अत्यंत मेहनतीनं जे काही हे संपादन केलं आहे त्यामध्ये खरं तर तिच्या परिवाराचाच नाही तर संपूर्ण मावळ तालुक्याचा मान तिने उंचावला. तिला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि तिच्याकडनं आत्ता असणाऱ्या आमच्या सर्व भगिनी असतील, मुली असतील, आईवडील असतील, त्यांनी देखील आदर्श घ्यावा की खचून न जाता आपल्या मावळ तालुक्यातील अधिकाधिक ग्रामीण भागातील मुली ह्या MPSC किंवा UPSC सारख्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाव्यात. अशाच प्रकारचा खरं तर तिच्या या सर्व यशाबद्दल संदेश जातो. मी तिला मनापासूनच मावळ तालुक्याच्या तमाम सगळ्या जनतेच्या वतीनं मनापासून मयुरीला शुभेच्छा देतो. या ठिकाणी फळणे येथील जी श्रुती संजय मालपोटे ही महाराष्ट्रामध्ये मुलीमध्ये प्रथम क्रमांकाने PSIची परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे चुलते या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे मावळ तालुका अध्यक्ष शरद मालपोटे आहेत. काय सांगाल मयुरीच्या यशाबद्दल? मी मयुरीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तिचा सर्व मुलींनी आदर्श घेऊन पुढे चालावे एवढं बोलून थांबतो. तर भेगडेमध्ये ना कैलासवासी नथुभाऊ भेगडे पाटील यांची नातसून आहे. मग त्यांच्या घरामध्ये 8 इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, प्रोफेसर आहे. तिच्या स्वतः सासूबाई पण मुख्याध्यापिका आहेत शाळेत. तर तो आदर्शही तिच्या पुढे आहेच. म्हणजे एका सुशिक्षित कुटुंबाकडून सुशिक्षित कुटुंबाकडेच पुन्हा ती गेलेली आहे. त्यामुळे कुटुंबाचाही, सासू सासऱ्यांचाही खूप सपोर्ट आहे तिला. तर या ठिकाणी यशवंत भाऊ जांभूळकर आहेत. काय सांगाल, कन्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी पद प्राप्त केलेले, ती पास झालेली, उत्तीर्ण झालेली, तिने या यशामध्ये चांगलं हे केलेलं आहे. 1-2 मिनिटं म्हणजे मुलगी पास झाल्याचे एक आनंद अश्रू असतात आणि तिच्या कष्टाला यश मिळाल्यानंतर एक आनंद अश्रू डोळ्यामध्ये येत असतात. तर या ठिकाणी मयुरीची बहीण आहे रेणुका जांभूळकर. काय सांगशील की ताईचा आदर्श घेऊन तू काय करणार आहे आणि ताईचा संघर्ष तू पाहिलाय? मी प्रथमतः पोटोबा महाराजांचरणी आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की दीदीकडून गोरगरिबांची, शेतकऱ्यांची आणि गरजू लोकांची सेवा घडो. तिने 7-8 वर्ष खूप कष्ट केलेत तिने आणि तिने खूप सातत्य ठेवलं. तिने खूप अपयश आलं पण कधी हार मानली नाही. तिने सातत्य कायम ठेवलं की. तर मयुरी यशवंत जांभूळकर भेगडे हिला मावळ 24 तासच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.